गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर गाजत असलेल्या कॅप्टन फाईल्सविषयी भारत न्यूजवर कालच तुम्ही एक सविस्तर व्हिडिओ पाहिला आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही कॅप्टन कशा पद्धतीने फसत गेला आणि शिर्डीमध्ये कशा पद्धतीने त्याने माया गोळा केली, त्याचे जे भूखंड आहे शिर्डीमध्ये त्याविषयी आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली। शिर्डीतील काही स्थानिक प्रतिष्ठित लोकांचा त्यामध्ये कशा प्रकारे भागीदारी आहे हेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं। आता आपण अशा ठिकाणी आहोत जे गाव त्या कॅप्टन खरातचं आजोळ आहे, म्हणजे त्याच्या मामाचं गाव आहे। ते गाव आहे काकडी विमानतळ जिथं स्थित आहे त्या गावामध्ये आज आपण आहोत। त्या गावात सुद्धा त्याने आपलं आजोळात सुद्धा अशाच प्रकारे माया जमवण्याचा प्रयत्न केला आणि असं माहिती समोर येत आहे की काकडी विमानतळाच्या आसपास असलेले काही भूखंड त्याने विकत घेतले, दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर विकत घेऊन त्याच्याकडून जनरल मुखत्यार पत्र, ज्याला आपण पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणतो, अशा प्रकारे पॉवर ऑफ अटॉर्नी करून हे भूखंड त्याने इथं विकत घेतलेले दिसत आहेत, अशी खात्रीलायक माहिती आमच्याकडे आलेली आहे। काकडी विमानतळ हे शिर्डीपासून 11 किलोमीटरवर आहे। शिर्डीत ज्याप्रमाणे त्याने माया गोळा केली त्याचप्रमाणे माया त्याने काकडी विमानतळाच्या आसपासही गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि काकडी विमानतळाचं भविष्य लक्षात घेऊन भविष्यात इथं जे जागेचे भाव असतील, ज्या इथे प्रॉपर्टीचे भाव असतील ते नक्कीच गगनाला भिडणार आहेत। ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने काकडी विमानतळाच्या आसपास सुद्धा जागा विकत घेतल्याचं लक्षात येतंय आणि हे त्याचं आजोळ असल्यामुळे त्याच्यासाठी ही गोष्ट करणं थोडंसं सोयीस्कर होतं। परंतु इथं आल्यानंतर आम्ही ज्या वेळेस गावातील नागरिकांना त्याच्याविषयी विचारण्याचा प्रयत्न केला, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याची दहशत इतकी आहे की गावातील एकही व्यक्ती त्याच्याविषयी बोलण्यासाठी तयार झालेला नाहीये। कॅप्टन खरात जरी अटकेत असला तरीही त्याच्या दहशतीपुढं कोणीही तोंड उघडायला तयार नाहीये, असा एक अनुभव आम्हाला या गावामध्ये आलेला आहे। कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, शिर्डी।